तिकडे नाशिकमध्ये बुधवारी झालेल्या जलप्रलयाची विदारक दृश्य आता हाती आली आहेत। एका तासात तब्बल 85 मिलीमीटर इतक्या पावसाची इथं नोंद करण्यात आली। विशेष म्हणजे आजपर्यंत कधीच झाला नव्हता इतका पाऊस नाशकात पडलाय आणि पावसाच्या या प्रलयामुळे नाशिकमध्ये ही परिस्थिती का निर्माण झाली जाणून घेऊयात। नाशिकचे रस्ते जेव्हा जलमय होतात, गाड्या जेव्हा होड्या होतात, तेव्हा प्रश्न एकच निर्माण होतो, हे नक्की झालं तरी का? खरं तर जुन्या नाशकातल्या पावसाच्या पाण्याचा संपूर्ण निचरा व्हावा यासाठीचं सर्वात मोठं माध्यम हा सरस्वती नाला आहे। परंतु गेल्या काही वर्षांमध्ये बाजारपेठांच्या मध्ये असलेल्या जे छोटे मोठे ड्रेनेज आहे त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर कचरा, प्लास्टिक हा सगळा साचतो आणि त्याच्यामुळे या नाल्याला पाणी येऊन मिळणं जे आहे ते कमी होतं। प्लास्टिकच्या पिशव्या, बाटल्या, भंगार सगळं काही गटारांमध्ये होतं। मनपावाल्यांनी आज सकाळपासून सफाई मोहीम हाती घेतली आणि त्यानंतर महापालिकेच्या कचरा प्रक्रिया केंद्रामध्ये घंटा गाड्यांच्या रांगा लागल्या। नाशिककरांना प्लास्टिकच्या कचऱ्याचा विळखा पडलाय का असा प्रश्न निर्माण झालाय, कारण गेल्या 24 तासामध्ये नाशिक महापालिकेने तब्बल 46 पेक्षाही अधिक टन प्लास्टिकचा कचरा गोळा केलाय। आता जो ढीग मी तुम्हाला दाखवतोय हा प्लास्टिकच्या कचऱ्याचा ढीग खरं तर तुमच्या माझ्या घराच्या, दुकानांच्या आणि परिसरातल्या ड्रेनेजमधून काढलेला प्लास्टिकच्या कचऱ्याचा आहे आणि आपल्याला धक्का बसू शकतो, परंतु इतक्या मोठ्या प्रमाणावर प्लास्टिकचा कचरा गेल्या 24 तासामध्ये नाशिक शहरातल्या ड्रेनेजमधून काढण्यात आला आहे। 24 तास आणि 48 टन कचरा म्हणजेच नाशिकच्या गटारांमध्ये हा 48 टनांचा डोंगर अडकून पडला होता। अर्थात नाल्यातला कचरा पालिकेनं साफ करायला हवा होताच, पण प्रश्न हा आहे की तो कचरा आधी केला तरी कोणी? 50 माइक्रोन से कम के प्लास्टिक कैरी बैग से पूरी तरह प्रतिबंध होने के बावजूद भी खुलेआम दुकानें हैं, गोडाउन्स हैं, होलसेल मार्केट में दुकानें चल रही हैं और सभी आरोग्य विभाग के अधिकारियों को बराबर हफ्ता जा रहा है और पूरी ऑफ द रिकॉर्ड भी बात करने पे साफ पता लगता है 50,000 रुपए पर मंथ का इनको हफ्ता जाता है और आराम से प्लास्टिक बिक रहा है। लोगों ने तो ये सोचना ही चाहिए कि बायोडिग्रेडेबल नहीं है। एक प्लास्टिक का आप चीज इस्तेमाल करते हो 900 साल तक बायोडिग्रेड नहीं होती है, मतलब आप वो कचरा बनाते जा रहे हो, अपनी धरती को एक डस्टबिन बना दिया हमने। बरं, तक्रारी केल्या नाहीत असं नाही, पण गेल्या काही दिवसांमध्ये त्या तक्रारींची दखल मात्र घेतली जात नाही। लगातार करीब करीब एक महीने में कम से कम 15 से 20 कंप्लेंट्स हमारी जाती हैं, लेकिन कंप्लेंट का जो गेडाम सर थे पहले यहाँ पे कंप्लेंट का बहुत अच्छा सिस्टम बनाया था उन्होंने, लेकिन आजकल क्या आप कंप्लेंट कीजिए तीसरे दिन वो कंप्लेंट ऑफ कर देते हैं, बोलते हैं ये हमने वहां पर कार्रवाई कर दी। कोई कार्रवाई नहीं है, कोई फॉलो अप नहीं है। और जब कर्मचारी खुद ही खा रहा हो तो वो क्या आगे वर्कआउट करेगा? तो यहाँ के लोग, जैसे आज 2 दिन पहले जो बारिश के कारण बाढ़ आई है, यहाँ के लोग जो लो लाइंग एरियाज में रहते हैं उनको आंदोलन करना चाहिए। आंदोलन क्या करना चाहिए? एनएमसी में जाके बैठ जाना चाहिए, क्योंकि ये बहुत घातक है। प्लास्टिक के कारण सब जगह चोकिंग हो रही है और ये चोकिंग नहीं रोकी गई तो बाढ़ हर दूसरे तीसरे दिन आनी ही आनी। शहरीकरण, सिमेंट कॉन्क्रिटीकरण आणि अवैध बांधकामानं आधीच गोदावरीचा गळा घोटलाय। शिवाय छोट्या नद्यांचे नाले आणि नाल्यांची गटारं झाली आहेत आणि त्यात भर या 48 टन प्लास्टिकची। देशभरात दररोज 45,342 टन प्लास्टिकचा कचरा तयार होतो। त्यापैकी 6,137 टन कचरा उचलला जात नाही। उर्वरित 9,000 टन कचरा रिसायकल होतो। पण कधीही विघटित न होणारं हे तत्व दिसायला साधं असलं तरी प्रचंड घातक आहे। त्यामुळे मंडळी, आजपासून प्रण करा, प्लास्टिकच्या पिशव्यांना आपल्या शहरातून हद्दपार करा, अन्यथा नाशिक सारखा हा प्रलय उद्या तुमच्या गावातही येऊ शकतो। सागर वैद्य, एबीपी माझा, नाशिक।